गणेश डीजे मास्टरचा हा फेवरेट सॉन्ग आहे, फेवरेट डायलॉग आहे, रोज आते इस उम्मीद से लेकिन ऐसे खेलेंगे तो कैसे जीतेंगे, असं त्यांचं म्हणणं आहे ना. बरोबर आहे, आपण रोज येतोय खेळायला तर आपण प्रॅक्टिस करून हिंमत दाखवून या ठिकाणी खेळ करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी तो खेळ पाहायला मिळतोय आज खऱ्या अर्थाने दापोडे टीमचा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. क्या बात आहे. या मॅच मध्ये सुद्धा चिंतामण पाटील याने एक चिंताजनक परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाची. तुमच्या त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर प्रजा असते, हार असते, तेव्हा ट्रोल व्हायला सुरुवात होते. कारण क्रिकेट असा केल्या सातत्यपूर्वक तुम्हाला कामगिरी चांगली करावी लागते. आज जीत आहे तर भरपूर त्यांच्या मागे आपण प्रेक्षक पाहतोय. क्या बात आहे, आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. पुढील चेंडू हैमान टर्न होतोय. क्या बात आहे, आक्रमण केला जरूर आहे. सेफ लँडिंग होईल, दुरून शतरक्ष पोहोचला जाईल तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर. आणि 3 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. निश्चितच आपण नेहमी पाहतोय जेव्हा जेव्हा दमन दौरा जेव्हा फिक्स होतोय, काय माहिती एकाएकी दापोडे संघात एनर्जी भरते. असं नितीन गवली यांचा अभ्यास आहे आणि ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. आणि दमन दौरा आज या ठिकाणी पाहिलं तर जाहीर झाला आहे आणि टीम मात्र 4 झाली आहे. मनोज पाटील काय बोलता, बरोबर आहे की नाही? असं नितीन गवली सर आमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती पोहोचवत आहेत आणि खरं आहे. आणि त्यांच्यासाठी दमन दौरा जो आहे ना तो भरपूर चांगला राहिला गेला आहे. प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांचं काम चांगलं पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, पंच मैदानाच्या आतमध्ये लक्ष घाला. हेमंत तयार होत आहे पुन्हा एकदा. या ठिकाणी 3 धावा आल्यात या चेंडूवरती. झेल घेऊ की टप्प्यावरती राहावं असं अद्वैता मनस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि दरम्यान 3 धावा या ठिकाणी जमा झाल्या. आता मात्र पाहिले तर 5 धावांवरती धावफलक. गोविंद क्या बात आहे, चांगला फटका खेळला गेला आहे. आता मात्र तोलून मापून मारलेला हा फटका पाहायला मिळतो. सीमा पार काय येतोय, चौकार. द्या बॉल, द्या बॉल, द्यायला कंजूसी करू नका. सन्माननीय माझे अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून भरपूर ट्रक भरून बॉल आणलेला आहेत. काय टेन्शन घ्यायचं नाही. कमिटी मेंबरला काय बाउंड्री लाईनवरती राहायची गरज नाही. आपण बॉल नवीन द्यायचा डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी हेमंत पुन्हा एकदा पोह्या टर्न होत आहे. आता मात्र पाहतोय फुलरल्यांचा चेंडू होता, कमबॅक केल्या गेलाय, स्वतःला आवरलं सावरलं आणि लाईन चांगली पाहायला मिळाली. या ठिकाणी बुंध्यान महाराज जसं काय आपण पाहतोय डॉटची या ठिकाणी होते समाप्ती. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्माननीय विकासजी नाईक साहेबांचा शुभ आगमन होते. त्याचबरोबर सन्माननीय आपण पाहू शकता कैलासजी नाईक. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जादूगर अशी त्यांना पदवी दिली गेली आहे आणि त्या पद्धतीने नेहमी त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तसेच सन्माननीय संतोषजी दिवेकर साहेब त्यांच्या समेत आपण पाहतोय. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकास दादा म्हटलं तर एक चांगलं गोड लाडकं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच चेहऱ्यावरती हास्य असतोय आणि एकदम मनमिळावू स्वभाव, सर्वांना सामावून घेणार. आणि त्यांच्या जोडीला मॅजिकल भिवंडी कैलास नाईक तसेच संतोष दिवेकर यांना आपण पाहू शकता आपल्या VIP डाईजवरती. वेलकम. तसेच आमचे जगदीश दादा यांचं हे शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस गॅप मध्ये येतोय चेंडू. क्या बात आहे, काय फटका सजवला या ठिकाणी. चेंडू मात्र सीमा पार येतोय, चौकार.
आहे. वेलकम या ठिकाणी शुभाग म्हणतोय सन्मान्य संदीपजी पाटील साहेबांचं आपल्या ह्या क्रीडा मंचावरती या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक सरपंच उपसरपंच चषक 2026 हे महापर्व आपल्याला अनुभवायला मिळते. अतिशय चांगली स्पर्धा सजवली गेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनच्या माध्यमातून या सर्व स्पर्धा पाहायला मिळत आहेत आणि त्यातली एक नामांकित स्पर्धा म्हणून ओळखली जाते, जाणली जाते. खऱ्या अर्थाने या असोसिएशनमध्ये सर्वाधिक स्पर्धा जर कोणी खेळवल्या असतील तर ती ओली टीम आहे आणि त्यांच्या माध्यमातून दर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने या स्पर्धेचा आगाज होते, सुरुवात होते आणि या वर्षी सुद्धा त्याच मुहूर्तावरती या ठिकाणी नियोजन केले गेलं. अतिशय निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं गाव आणि आपण पाहिले तर हिरवगार या ठिकाणी सर्वमय वातावरण पाहायला मिळते. ग्राउंड असेल, समोर डोंगरी आहे आणि तिथं मात्र खूप झाडी झुडपं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मन अतिशय प्रसन्न होतंय. नंदेव या ठिकाणी उडवला आहे, सिंगल घेतली आणि आपण पाहिलं तर पाहता पाहता दुसरी धावी कंप्लीट केली गेली आहे. दोन धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. 21 या अंकावरती जाऊन पोचली जाते. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिले तर 17 धावा आलेल्या आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय, बिग अपील केली जाते, जॅनगॉन बॅटर बाद होतोय कटाच्या स्वरूपात. ते घेतला गेला आणि फेकून दिलं सीमा पार. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते. 25 धावा आता बरोबर झालेले आहेत धावफलकावरती, जिथून फाईट करू शकताय. यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा फटका फसला आहे. एजन गॉन. इथं अजून एक फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात.
मालवेन हवाई सफर करत षटकार. स्ट्राईक दिली गेली आणि शेवटच्या चेंडूवरती उत्तुंग फटका असा खेचला गेला आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. या ओव्हरमध्ये आल्या 14, मागील ओव्हरमध्ये आल्या 17, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 2. पाहूया आता या ओव्हरमध्ये किती येत आहेत. मनोज पाटील भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. गोलंदाजी मार्कवरती क्या बात आहे. आपल्या फालुदूरमध्ये चेंडूला कलेक्ट करता करता आपण पाहिलं तर चेंडू निसटला हातातून आणि एक सिंगल धाव. भरपूर काल क्रिकेटपासून थोडेसे वंचित होते, हाताला इंजर्ड होते. त्या कारणास्तव आपण पाहिले तर भरपूर टुर्नामेंट खेळल्या नव्हत्या, परंतु जिथूनही खेळले जात आहेत. पुन्हा एकदा ती दहशत, ती ताकद मनोज पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने खेळलं, पुढे जातोय 34 या अंकावरती. 34 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. आज लयबद्ध क्रिकेट पाहायला मिळालं जरूर आहे वीर तानाजी दापोडे टीमचा. आणि विक्रम स्पॉट वडूनगर जर म्हटलं तर गेम चेंजर, कधीही सामना पलटी करू शकतात अशी ताकद हिंमत याही संघाकडे आहे. फुलटॉस या ठिकाणी पाहतोय आपण. छत्रक्षक मात्र या ठिकाणी पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचा योगदान दिला गेला. असं वाटलं होतं की डोक्यावरून निघून जातो की काय, पण शेवटपर्यंत नजर ठेवली आणि जवळजवळ 2 फूट उंच उडी मारून मात्र चेंडूला अडवला गेला. 2 धावा, 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. काय बाउंड्री चेक करायची असा. ओके ओके. सेफ आहे. तर चला लगेच खेळाला सुरुवात करूया. नितीन गवली आपल्याशी जुळतायत. खऱ्या अर्थाने पूर्ण लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून सुद्धा पोचला जातोय. कुठली टुर्नामेंट कधी कुठे आणि कशी खेळवली गेली आणि कुठल्या वाराला कुठल्या तारखेला खेळवली जाते याचा डाटा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या फलंदाजाने किती 50 झलकावली हाही रेकॉर्ड त्यांच्याकडे जुने रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत. असे एक चांगले खेळाडू पायगाव संघाचे आपण पाहतोय आपल्याशी जुडले जात आहेत. त्यांनीही या आयोजन नियोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नितीन गवली साहेब आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहतोय की येतोय चौकार. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कुलस्वामी आई एकवीरा आईचं ज्यावेळेस आपण गाणे ऐकतोय त्यावेळेस मन प्रसन्न होतंय. आणि धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस वाढ शॉट काय घडतं पाहूया. उंची तर लाभली आहे परंतु लांबी काही लाभली नाही आहे आणि कुंदन पाटील यांच्या माध्यमातून वेल जज कॅच. फलंदाज होतोय बाद जेलच्या स्वरूपात.
थँक्यू. आपण पाहिलं तर आऊट होण्यापूर्वी गोविंद याने 9 चेंडूंचा सामना केला, 4 चौकार 1 षटकारच्या जोरावरती आपण पाहिलं तर 26 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. धावसंख्या जर पाहिली तर 41 आहे धावफलकावरती. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोज पाटील पुन्हा एकदा होईल तयार. चौकारचं उत्तर मात्र विकेटने दिलं, पण खूप उंची लाभली होती आणि वेल जज कॅच. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बरोबर पोहोचले होते, हाताला काही चेंडू लागला नाहीये, निघून गेला एका टप्प्याने सीमा पार. चौकार. एक संतोषजी दिवेकर साहेब सुद्धा आहेत, त्यांचाही करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये आपण पाहिलं तर मान्यवर या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत आणि त्यांचा केला जातो येतो जे स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपण पाहिलं तर भिवंडीसाठी ज्याने खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि आपल्या नावाची छाप सोडली गेली, मॅजिकल ऑफ भिवंडी कैलास नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्त परायण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संस्कृतीचा वारसा या ठिकाणी जपताना पाहायला मिळत आहेत. सन्माननीय मनोजजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. समाजसेवक आहेत आणि आपण पाहिले तर गणेश केने या ठिकाणी पाहतोय आपण स्वागत आणि सन्मान. तसेच आपण पाहू शकता सन्माननीय गणेशजी केने साहेब सुद्धा आहेत, त्यांचंही करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. साहेबांना विनंती आहे आमच्या मान सन्मानाचा मान ठेवायचा आहे. आपण पाहू शकता एक इवा डॅसिंग पर्सनॅलिटीचे व्यक्तिमत्व आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. तसेच आमचे लाडके मान्यवर सन्मान्य संदीपजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं त्यांचंही केलं जाते येतो जे स्वागत आणि सन्मान. आपण खेळ चालू करायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ओके, क्या बात आहे. या ठिकाणी पाहतोय भरपूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सलग दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा तीच मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते जी पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सामन्यापासून पाहायला मिळाली होती. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. रणनीती चालू आहे. रणनीती आखून झाली असेल तर लगेच आपली जागा घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विजयाचं समीकरण बरोबर 12च्या सरासरीने 48 धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. निश्चितच पाहूया या 48 धावा कशा प्रकारे जमा केल्या जातील की थांबल्या जातील या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतोय आई गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची दुसरी लढत मैदानामध्ये सुरू आहे. वीर तानाजी दापोडे
आणि विक्रम स्पोर्ट वडुनवगार 48 धावांचं रक्षण करायचं आहे. विक्रम स्पोर्ट वडुनवगार टीमच्या गोलंदाजांना मातीची खेळपट्टी आणि नक्कीच या मातीच्या खेळपट्टीवर 4 ओव्हरमध्ये 48 एक चांगली टोटल दापोडे टीम संघासमोर उभी आहे. बघूया आज पहिल्या सामन्यातून दापोडे संघाने गुरुदत्त मानकुली संघाला पराभव केलेला आहे. तर विक्रम स्पोर्ट वडुनगर संघाने चेरोबा 40+ कोण संघाला पराभूत केलेला आहे. दोन्ही मजबूत टीम. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय विकासजी नाईक, संतोषजी देवेकर, जादूगर कैलास नाईक आणि आमची संपूर्ण आयोजन कमिटी. त्यानंतर जगदीशदादा मुकादम देखील आहेत. न्यू मिलन पायगाव या टीमचे एक सिनियर खेळाडू हर्षद भाऊ म्हात्रे देखील आहेत. मनोजी पाटील. चला आपण खेळाला सुरुवात करूया. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. महेश काबूकर आलेत. अतिशय चांगलं मैदान आहे. जेपी जयेश पाटील ओली गावचं एक सुप्रसिद्ध मैदान. मातीची खेळपट्टीवर खेळण्याची मुभा दिली आपल्या सिनियर 40+ला. पहिला चेंडू इनसाइड आउट उडवला आहे. बघूया दीपक चौगुले झेल ड्रॉप केला आहे. प्रयत्न जरूर चांगले पाहायला मिळाले. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनला दीपक चौगुले उभा होता. नक्कीच खूप कठीण झेल होता. प्रयत्न जरूर चांगले पाहायला मिळालेत. राजू पाटील पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन या सामन्याचा आपला अकाउंट ओपन करतात. 48 धावांचं टार्गेट आहे. आज दोन्ही सामन्यातून गोविंद पाटील खूप चांगला क्रिकेट खेळलेले आहेत. पहिल्या सामन्यातून धावा 21 बनवल्या आणि या सामन्यातून 26. आज गोविंद पाटीलनं वडुनगर टीमसाठी चांगली फलंदाजी केलेली आहे. हा चेंडू अगदी उचली घेणारा चेंडू आपण पाहिलाय. इथे या खेळपट्टीवर फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची ताकद खूप चांगली पाहायला मिळते. कारण की मातीची खेळपट्टी आहे. आपण भिवंडी तालुक्यामध्ये जास्त स्पर्धा या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खेळतोय. इथे सँडीची फिल्डिंग थ्रो बघा अगदी तेज तरणार फेकला होता. मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळते. 3 चेंडू 4. वेलकम जनार्दनजी गणपत पाटील या क्रीडानगरीचे मालक जयेश पाटील यांचे पिताश्री आहेत. आपलं या मंचावरती खूप खूप स्वागत आहे. वेलकम. हा चेंडू अगदी मिस्टाईम फटका कमी गतीने चेंडू टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये महेश काबूकरनं चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 4 चेंडूमध्ये 5 आणि पहिले 4चे 4 चेंडू राजू पाटील खेळलेत. बघूया आज चिंतामण पाटीलचा दिवस आहे. दोन्ही सामन्यातून काय चांगली गोलंदाजी केली. या सामन्यातून 2 धावा दिल्या पॉवर प्लेचं ओव्हर आणि 1 विकेट. मानकुलीच्या अगेन्स्ट 7 धावा 1 विकेट. फुलटॉस चांगला फटका आहे. अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका स्क्रीनच्या दिशेने उडवला आहे. षटकार. जास्तीत जास्त वीर तानाजी दापोडे टीमकडून 3रं ते 4थं ओव्हर आपण टाकताना खूप जास्त वेळेला पाहिलेलं आहे. मात्र या स्पर्धेतून पहिल्या क्रमांकाची ओव्हर त्याला देण्यात आलेली आहे. आणि ते बघूया विकेटचं पतन. चिंतामण देखील आपला बोट आकाशाकडे दाखवला आहे. अतिशय चांगला अगदी खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. विकेटचं पतन डीजे.
वसईकर धून चांगली पेश केलीत आपण. आकाजी पाटील एक उत्तम आचार्य आहेत. क्या बात आहे. आकाजी पाटील आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 1 बाद 11 बनवायचे आहेत. 48 आता 18 मध्ये पाहिजे 37. गोलंदाजीसाठी आले टीमचा कॅप्टन भीरू. बघूया ज्ञानदेव पाटील टीमचा कुल कॅप्टन वीर तानाजी दापोडे क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी. चला अधिकचा वेळ घेऊ नका मित्रांनो. यानंतर आपल्याला गटातून एक शेवटचा सामना अजून खेळायचा आहे आणि त्यानंतर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना होईल. इथे पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 12. साई कृपा डुंगे टीमचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. यांच्यातून जिंकेल तो पिंपलगार आणि त्या सामन्यातून जिंकेल तो साई कृपा डुंगी. आजच्या गटातून आपण शेवटचा सामना यानंतर पाहणार आहोत. इथे अजून एक चेंडू खराब पाहायला मिळतोय बिरू पाटीलचा. खांद्याचा भरपूर वापर सुरू आहे. ते सर्रार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला मात्र दिशा खराब आहे. 2 अतिरिक्त वाईट चेंडू फेकलेत. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता 18 मध्ये 35. संतोषजी दिवेकर जयदुर्गा टेमगडबारा टीमचे एक उत्कृष्ट सलामीवीर विकास नाईक देखील आहेत आणि आज जादूगर कैलास नाईक यांना देखील आपण पाहतोय. क्या बात आहे. 2 वाईट जरूर टाकले. त्यानंतर हा चेंडू राजू पाटीलला डॉट टाकलाय. चांगला कमबॅक केलाय बिरू पाटीलनं. खूप सुंदर मैदान आहे. जणू काही आपण दमन इथे स्पर्धा खेळतोय. मैदान उत्तम खेळपट्टी मातीची आहे आणि अगदी मैदानाच्या चारी बाजूला हिरवी झाडं पाहायला मिळतात. हिरवं वातावरण आहे. खूप चांगलं हा इथे क्रिकेट. क्या बात आहे. अजून एक डॉट. जबरदस्त चेंडू. पहिले 2 वाईट त्यानंतर सलग 2 डॉट. धावसंख्या 13 अजून बनवायचे 16 मध्ये 35. मातीच्या खेळपट्टीवर प्रत्येक फलंदाजाची कसोटी आहे. कारण की आपण कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर भिवंडी तालुक्यामध्ये भरपूर स्पर्धा खेळतोय. खूप कमी मातीची खेळपट्टी आपल्याला भिवंडीमध्ये पाहायला मिळते. नक्कीच अरविंदजी भोईर असतील आणि संपूर्ण गावदेवी 40+ ओली टीमचा आपण आपल्या संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करूया की त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला मातीची खेळपट्टी उपलब्ध करून दिलेली आहे. क्या बात आहे. चेंडू अगदी हलक्या हाताने खेळलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे. अनिल जोशीनं चेंडू उचललाय. एक सिंगल धाव येईल. आज हिम्मत चौगुले देखील नक्कीच प्ले 11 मध्ये आहेत. या टीमचं एक खूप जुनं नाव. धावसंख्या 14. 9 चेंडूमध्ये 14 आणि आता 15 मध्ये अजून पाहिजे 34. नक्कीच शेलो माता वर्ल्ड संघाचे एक खेळाडू आमचे मित्र सूर्यकांत पाटील यांनी गावदेवी ओली टीमला या आयोजनासाठी आणि आजच्या गटातील सर्व टीमला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सूर्यकांत पाटील. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. 14 धावा 10 चेंडूमध्ये. इथे बघूया हा चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षण आहे चांगलं. दीपक चौगुले तिथे उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग होते. बिरू पाटीलची ताकद आहे. उंच पुरा खेळाडू आहे. विक्रम स्पोर्ट वडनगर मध्ये बिरू आणि ज्वाली कामतगर संघामध्ये वीरू असे 2 भिवंडीचे चांगले आपल्याला स्टार खेळाडू पाहायला मिळतात. बघूया हा चेंडू देखील बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. गोविंद पाटीलच्या आधी अनिल जोशीने चेंडू पकडलाय. अनिल जोशी देखील खूप चांगला खेळाडू आहे आणि विक्रम स्पोर्ट वडनगर संघासाठी अनिलने देखील खूप 40+ क्रिकेट चांगला खेळलेला आहे. 2 ओव्हरमध्ये आले 16 आणि आता 2 ओव्हरमध्ये अजून बनवायचे आहेत 32. मातीची खेळपट्टी आणि नक्कीच या मातीच्या खेळपट्टीनं मोठमोठ्या फलंदाजांना शांत ठेवला आहे.
नक्की शैलेश पाटील आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य आहेत आणि जॉली कामतगड टीमचे माजी कॅप्टन आपल्याला ऑनलाईन जोडलेत. खूप चांगलं मैदान, अगदी सर्वच आपल्या 40+ खेळाडूंनी या स्पर्धेची स्तुती केलेली आहे. बारामध्ये 32 म्हणजे 16ची सरासरीनं. क्या बात आहे. इथे बघूया एसटी रक्षकानं चेंडू सोडला होता. गोविंद पाटील आज या स्पर्धेतून गोलंदाजी तर करतोच चांगली, मात्र फलंदाजी देखील दोन्ही सामन्यातून चांगली केलेली आहे. चोरोबा कोण संघासमोर 21 केल्या आणि दापोडे संघासमोर 26 धावा केल्यात. आतापर्यंत 2 सामन्यातून 47 धावा गोविंदनं टोकल्या. तिथे चेंडू हवेमध्ये आहे. हिम्मत चौगुले झेलच्या खाली चुकी होणार नाहीये. चांगला झेल कंप्लीट केला आहे आणि इथे वीर तानाजी दापोडे टीमला पहिला धक्का लागला राजू पाटील यांच्या रूपानं. फलंदाज बाद. म्हणून ज्याला संबोधलंय यस चेसिंग जी क्रॉसिंग आहे. पहिल्यांदा वॉर्निंग आहे दापोडे टीमला, बघा लक्ष असू द्या. दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टीला सामोरे जावं लागेल. पंचांची तीक्ष्ण नजर. येणारा जाणारा फलंदाज 30ची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करायची आहे. नक्कीच दमनला जाण्याआधी ही जी आपण स्पर्धा खेळतोय आपला चाचणी पेपर आहे आणि वार्षिक परीक्षा दमनला होईल. मातीची खेळपट्टी आहे. नक्की संतोष दिवेकरांचं अगदी बारीक लक्ष आहे. आपला टीम आहे इथे. या जादूकर कैलास म्हणूनच आलेत वाटतं. मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आहे. दमन असो की कुठेही मातीची खेळपट्टी असो, फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचं वर्चस्व आपण नेहमी पाहिलं आणि खऱ्या अर्थानं आपण जो क्रिकेट खेळायला सुरुवात केली ती मातीच्या खेळपट्टीवरच आपण सुरुवात केलेली आहे. विशाल काबूकर छत्रपती शिवाजी महाराज वडणुका टीमचे कॅप्टन. नक्कीच दीपक चौगुले काहीशे पुढे होते. हा चेंडू ज्ञानदेव पाटीलनं उडवलंय सीमा पार. सर गोविंद पाटीलला चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून धावसंख्येला आकार दिला. धावा बनले 23. मॅच बॉल आलेले आहे. छत्रपती भाऊ या आपण छत्रपती गायकवाड गावदेवी 40+चे एक सर्वात सिनियर खेळाडू आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. गावातला कुठलाही कार्यक्रम असो या व्यक्तिमत्वाचा चेहरा आपल्याला समोर पाहायला मिळतोय. धन्यवाद. हा फटका पुन्हा एकदा त्याच रिझनला तोच रिझल्ट. षटकार 2 में 2 ठोक डाले.
ज्ञानदेव पाटीलने 2 षटकार ठोकलेत ते वीर तानाजी दापोडे संघासाठी खूप फायदेशीर आहेत. ज्ञानदेव पाटीलचा स्ट्रॉंग झोन आहे. हा जो फटका आहे ना ज्ञानदेव पाटीलचा क्लास आहे. गोविंद पाटील गोलंदाज 7 मध्ये 19 धावा बनलेत आता 29 आणि अजूनही पाहिजे 7 मध्ये 19. बघूया ओव्हर नंबर 3 चा शेवटचा चेंडू. गोविंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर मार्गस्थ होत आहेत. इथे अतिशय चांगला चेंडू. बॅट आधीच फिरली होती. स्टेपआउट जरूर झालेत मात्र चेंडू खूप चांगला टाकलाय. फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखली होती गोलंदाजाने आणि चांगल्या चेंडूची फेकी. आला डॉट बॉल. 6 मध्ये 19. 3 ओव्हरला बनलेत 29 आणि आता 1 ओव्हरला शिल्लक आहेत 19. चला फास्ट केला मित्रांनो. पाणी जरूर असेल तर घ्या मात्र विनाकारण आपण सामना थांबवू नका. 4 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत. इथून आपल्याला पुढे 2 सामने कव्हर करायचे आहेत. जरा फास्ट केला. आज स्पर्धेचा पहिला सेमी फायनल सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. बघूया आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या गटातून कुठला अंतिम संघ विजेता ठरतोय. काल साई कृपा डुंगे टीम विजेता ठरलेली आहे. उद्या स्पर्धेचा 3रा दिवस असेल आणि उद्याचा पहिला सामना आहे शेलूमाता वाल सोनादेवी टेमघर. त्यानंतर देवेश्वर पाये गंगामाता गुंदवली VSN कंपनी गावदेवी रांजनोली श्री कालिकामाता कालवार गावदेवी वेले आणि गावदेवी भादवाड. उद्याचे 8 संघ आपल्याला ग्रुप C मधून खेळताना पाहायला मिळतील. तरी उद्या सर्व संघांनी वेळेवर यायचं आहे. उद्याचा पहिला सामना आहे शेलूमाता वाल आणि सोनादेवी टेमघर. 6 मध्ये 19 आणि गोलंदाज झालेत संघातील एक सर्वात सिनियर गोलंदाज श्याम दादा चौगुले. क्या बात है. सहा चेंडू 19 धावा आणि संघातील सर्वात सिनियर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. श्याम चौगुले बॉलिंग ट्रॅकवर. समोर फलंदाज आहेत नितीन ज्युनियर दापोडे संघाचा एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज. इथे हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला पुल केलाय पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल षटकार. किसनदादा फुलोरे खारीगाव यांच्या आवाजाने हा गाणं. बघूया पुढील चेंडू. हा फुलटॉस फटका बसलाय मात्र चेंडू सेफ लँड होतोय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 16 आल्या आणि आताच्या 5 चेंडूमध्ये धावा 20 आल्यात. शेवटच्या 5 चेंडूमध्ये 20 धावा आलेत. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 दुहेरी आणि 1 सिंगल. म्हणजे पहिल्या 12 चेंडूमध्ये 16 आणि आता लास्ट 5 बॉलमध्ये 20 धावा. आता उर्वरित 4 मध्ये पाहिजेत 11. 4 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. 37 धावा लागलेत. 4 चेंडू 11. इथे चेंडू उडवलाय. हा चेंडू चाललाय अगदी मस्तक पे दस्तक. सँडीचे प्रयत्न
चेंडू आला अगदी हिम्मत चौगुलेच्या दिशेनं, दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. दोन धावेनं संघाची टोटल 45 45 धावा लागलेत. आता 2-3 2 चेंडू 3 धावा 3 धावा 2 चेंडू. ज्ञानदेव पाटील कूल कॅप्टन आपल्या नक्की सहकार्याला काहीतरी कानमंत्र देत आहेत. बघूया 2 चेंडू 3 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो गावदेवी पिंपळगड टीम समोर आजच्या गटातील शेवटचा क्वार्टर फायनल सामना खेळेल. नंदू पाटील आपण येऊन थांबायचं टॉस बॉक्समध्ये. नंदू पाटील या आपण 2-3. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. यॉर्कर लाईनचा चेंडू इथे बघूया. दुसरी धाव. क्या बात आहे. आता नक्कीच 1 मध्ये 1. क्या बात आहे. काय सामना रंगलाय. सरपंच उपसरपंच चषकाचा गावदेवी 40+ ओली आयोजित. अप्रतिम अप्रतिम. पहिल्या आपण जर 15 चेंडूचा विचार केला तर धावा फक्त 17 आल्या होत्या आणि लास्ट आपण जर 9 चेंडूंचा विचार केला तर 24 धावा आल्यात. असं सामन्याचं गणित आहे. पहिल्या 15 चेंडूमध्ये 17 आणि नंतरच्या 9 चेंडूमध्ये धावा 24. क्या बात आहे. आता 1 मध्ये 1. सॉरी 30 आहेत. 6 षटकार 4 षटकार आहेत आणि 3 दुहेरी आहेत. 9 मध्ये 31 होत्या आणि आता 1 मध्ये 1. चला चला सामना खूप अतिटटीचा आहे. आम्ही समजू शकतो मात्र वेल आपल्यासाठी थांबणार नाहीये. 1 मध्ये 1. 1 मध्ये 1. दबाव आहे गोलंदाजावर. दबाव आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंवर. दबाव आहे फलंदाजावर. मात्र या दबावातून कोण निघेल बघूया. 1 मध्ये 1. इथे चेंडू नक्कीच अगदी अतिशय चांगला खेळला आहे. नितीननं चौकार ठोकून सामना विजयी. आपले गणेश भाऊ डीजे गणेश लय मध्ये आहेत. चांगले अगदी सिच्युएशन नुसार गाणी वाजवतात. वन साइड बरेचसे नगरसेवक निघालेत आपले भिवंडीचे आणि हा सामना अगदी कट होता. 1 मध्ये 1 चौका ठोकून सामना जिंकलाय. या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे नाव आहे नितीन